नमस्कार, मी अजित चव्हाण। पालिकेचा रणसंग्राम मध्ये आपण कल्याण डोंबिवलीत आलो आहोत। कल्याण हे ऐतिहासिक शहर तर डोंबिवली ही महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी, अत्यंत महत्त्वाचं स्थान या दोन्ही शहरांचं महाराष्ट्रामध्ये आहे आणि मोठ्या संख्येने मराठी टक्का इथली स्थानिक सगळी आमची ग्रामस्थ मंडळी या भागामध्ये राहतात। मोठा विकास खरं तर खूप होणं या गावांमध्ये अपेक्षित होतं। नेमका काय विकास झालाय महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं, आता सध्या इथली परिस्थिती नेमकी काय आहे? विविध राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केलेत। सगळेच पक्ष इथल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। आपण थेट जनतेचा आवाज बनून जी 24 तास इथं आलेला आहे। आपण आज पालिकेच्या रणसंग्राममध्ये चर्चेला सुरुवात करणार आहोत। सर्वप्रथम सर्व पाहुण्यांची ओळख करून घेऊयात। माझ्यासोबत आहेत डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण। आमदार साहेब स्वागत आपलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे आहेत। महेशजी आपलंही स्वागत। मंदार हळबे आहेत, माजी विरोधी पक्ष नेते आणि मनसेचे नेते। मंदारजी आपले खूप खूप स्वागत। दीपेश म्हात्रे आहेत, नगरसेवक आणि शिवसेनेचे युवा नेते। दीपेशजी आपलंही स्वागत। गुलाब वजे 27 गाव संघर्ष समितीकडून त्यांची भूमिका मांडण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। आपण चर्चेला थेट सुरुवात करणार आहोत, पण प्रेक्षको एक गोष्ट दुर्दैवाने सांगावीशी वाटते की या कल्याण डोंबिवलीमध्ये मागच्या महापालिका निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी मी आलो होतो। जी 24 तास वर्षातून अनेक कार्यक्रम कल्याण डोंबिवलीमध्ये करतं। कल्याण डोंबिवलीकरांचा आवाज राज्य शासन केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम दुवा म्हणून आम्ही करतो, पण अत्यंत दुर्दैवी परिस्थिती, असं दुर्दैवाने इथे म्हणावंसं वाटतं आपल्याला। विकास हा नेमका काय असतो, तो कसा दिसतो, हे आतुरतेने कल्याण डोंबिवलीकर पाहण्याकरता उत्सुक आहेत। या निवडणुकीत आम्हाला विकासाची काय आश्वासनं मिळतील, पण आमचे इथले महत्त्वाचे प्रश्न काय आहेत? काही माझे पत्रकार मित्र आहेत, सुरुवात त्यांच्यापासून करूयात। काय नेमके महत्त्वाचे प्रश्न आहेत या शहराचे? आता लोकांना काय हवंय या निवडणुकीत? जी आश्वासनं मिळाली आहेत तीच मागच्या निवडणुकीत होती असं वाटतं का आपल्याला? नाही, तीच आश्वासनं मिळालेली आहेतच। मुळात इथला कचऱ्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष सुटलेला नाहीये। 550 टन दररोजचा कचरा इथे गोळा होतो। शास्त्रोक्त पद्धतीने त्याच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही प्रक्रिया झालेली नाहीये। त्यामुळे शेवटी कोर्टाला स्थगिती द्यावी लागली इथल्या बांधकामांना। कुठेतरी प्रशासन इथे जागे होतील, सत्ताधारी जागे होतील, असा एक प्रश्न निर्माण झालाय। दुसरी महत्त्वाची गोष्ट की इथला प्रदूषणाचा जो प्रश्न आहे तो पण मोठ्या प्रमाणात आहे। उल्हास नदीचं प्रदूषण आहे। आत्ताच राष्ट्रीय हरित लवादाने 15 कोटी रुपये दंड ठोठावला महापालिकेला। त्याच्यानंतर डोंबिवली MIDCचा प्रदूषणाचा प्रश्न आहे। हे प्रश्न तसेच आहेत, हे सुटलेले कुठे? अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आहे। अनधिकृत बांधकामाचा प्रश्न गेले अनेक वर्षांपासून आहे। अनधिकृत बांधकामच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल आहे। असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत। आपण आमदारांपासून सुरुवात करूयात। या देशामध्ये असं एकमेव शहर असं कदाचित जिथं हिरवा पाऊस पडला कामं होत नाहीत असं नाही। लोकप्रतिनिधी नक्कीच प्रयत्न करत असतात, कारण लोकांनी त्यांना निवडून दिलं असतं, त्यासाठी तेही प्रयत्न करतात। पण नेमकी काय अडचण असते? आमदार साहेब, या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाकडून काय आश्वासन आहे? आणि इथं मोठ्या समस्या म्हणजे शेजारच्या नवी मुंबईमध्ये चांगला विकास होऊ शकतो, स्वतःचं त्यांचं धरण होऊ शकतं, रस्ते होऊ शकतात, तिथं लोडशेडिंग नाहीये, इथं आम्हाला का नाही? काय आश्वासन आहेत या निवडणुकीमधली आपली, आणि हे आतापर्यंत या संदर्भात काय आपण प्रयत्न केले? नाही, पहिल्यांदा मी G24 तासने या विषयांमध्ये आम्हाला सर्वांना इथे बोलवलं, आमची पक्षाची बाजू मांडायला संधी दिली, त्याबद्दल आपण सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। आपण सर्वजण ज्या विषयावरती बोलतोय, आता गायकवाड साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला, याला सर्वाला जबाबदार कोण आहे हे पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे। गेले अनेक वर्ष केंद्रामध्ये सत्ता काँग्रेसची होती, काँग्रेस आणि UPAची सरकार काम करत होतं, त्याबरोबर राज्यामध्ये पण तेच सरकार काम करत होतं। एक विचारसरणीचं सरकार कुठेही नव्हतं। त्यामुळे आता केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे, आणि आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकच विचाराचं जर सरकार आलं तर या सर्व ज्या विषय आहेत त्या विषयांना नक्की प्राधान्याने त्या विषयांमध्ये हात घालून त्यामध्ये काम करता येऊ शकतं। आणि म्हणून नरेंद्र मोदीजींनी जो कन्सेप्ट लोकांसमोर ठेवला आहे, देशामध्ये 100 शहरं स्मार्ट सिटी झाली पाहिजेत, त्यापैकी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे। आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असल्यामुळे त्यामध्ये प्रदूषणाचा विषय त्यामध्ये घेतला गेला आहे की प्रत्येक इंडस्ट्री त्याला सेन्सरच्या माध्यमातून ज्या ठिकाणी 24/7 जे प्रदूषण करणारी मंडळी आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची व्यवस्था त्यामध्ये केली। शास्त्रोक्त पद्धतीने त्या संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट झाली पाहिजे, हाही विषय स्मार्ट सिटीच्या त्या पूर्ण जो रोड मॅप केलाय त्यामध्ये केला गेलेला आहे। अनधिकृत बांधकामाचा विषय हा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे आणि अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात काहीतरी एक धोरण निर्माण झालं पाहिजे। त्यासाठी सुद्धा क्लस्टर आणि या विषयांमध्ये भारतीय जनता पार्टीचे
असलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी या संदर्भामध्ये एक अतिशय चांगला असा निर्णय हा नवी म्हणजे मागच्या मुंबईसाठी दिला आहे. सरकारने इथली महापालिका वेगळी होती म्हणून विकास खुंटला असं आपलं म्हणणं आहे. आणि नवी मुंबईमध्ये याच संदर्भामध्ये निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेच्या गावठाणाच्या विस्तारासंदर्भातला निर्णय त्या ठिकाणी दिलाय आणि त्या संदर्भातला पायलट प्रोजेक्ट ठाण्यामध्ये सुद्धा करावा म्हणून ठाण्यामध्ये सुद्धा त्या संदर्भातल्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये याही भागामध्ये या प्रक्रिया सुरू होण्याच्या दिशेला आहेत. त्यामुळे एकच विचाराचं सरकार ज्या वेळेला तिन्ही ठिकाणी येईल, हरकत नाही. तेव्हा जसजसे नक्कीच आता त्याचा फायदा आहे. चर्चेतून मुद्दे पुढे येत जातील तसतसे अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा असेल मला बोलवा, मी आपल्याकडे येतो आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं पुढचे जे आपले सन्मान्य येते त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. तुमचा प्रश्न थेट थोडक्यात. मला आमदारांना एकच सांगत आहे, आमदारांनी नगरसेवक पद भूषवलेलं आहे, त्यानंतर स्थायी समितीचे सभापती राहिलेले आहे. आता आमदार आहेत, पण आमदारांनी आमदारांच्या विषयावर चर्चा करायला हवी होती, पण ते जास्तीत जास्त महापालिकेवर लक्ष ठेवतात. तर त्यांनी ही भूमिका सोडून शहराचे प्रश्न आहे ते शहराचे प्रश्न विधानसभेत मांडून आपला शहराचा विकास कसा होईल ह्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. आपला ईस्ट वेस्टला जो जोडणारा एकच ब्रिज आज डोंबिवलीमध्ये तो ब्रिज त्यांनी प्रयत्न करून सेकंड ब्रिजची जी परवानगी आपली रखडलेला प्रकल्प आहे. रेल्वेचा पूल आला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आणखी काही प्रश्न मी घेतो, नंतर आपण महेश तपासांकडे जाऊयात, त्यांच्या पक्षाची भूमिका आपण ऐकून घेऊ. आता ऐकवात येते की आपलं डोंबिवली स्मार्ट शहर केलं जाणार आहे, परंतु कोणत्याही प्रकारची आर्थिक व्यवस्था नसताना आपल्याला मिळणाऱ्या नगरसेवक निधीतून, फक्त नगरसेवक निधीतून आपले विरोधी पक्षनेते मंदार हाळवे यांनी ऑलरेडी राजाजी पथ हे स्मार्ट सिटीच्या दिशेने न्यायला सुरुवात केलेली आहे. आणि काही लोकांची अशी व्यवस्था आहे की ते दे शो टू बी वर्किंग आणि मनसे दे वर्क. हरकत नाही, तुम्ही मनसेला पाठिंबा देताय, पण स्मार्ट सिटी करणार कशी असा मूलभूत प्रश्न आहे त्यांचा. महेश तपासे, आता आमदार म्हणाले की आधीचं सरकार वेगळं होतं, आमचं सरकार वेगळ्या विचाराचं होतं म्हणून मदत झाली नाही. या निवडणुकीत आपल्या पक्षाचं काय आश्वासन असेल आणि नेमकी आतापर्यंत काय कामं झाली आहेत आपल्याकडून, का निवडून द्यायचं लोकांनी तुमच्या उमेदवारांना? पहिले तर आमदारांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी कबूल केलं की त्या वेगळ्या विचाराचं सरकार कल्याण डोंबिवली महापालिकेत असल्यामुळे त्यांच्याच लोकांनी कल्याण डोंबिवलीच्या लोकांना विकासापासून वंचित ठेवलं. हे खरं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार देशात आणि राज्यात होतं आणि जवळपास 1,500-2 हजार कोटी या कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी मागच्या आमच्या सरकारने दिल्या. आता ते म्हणतात आमच्या विचाराचं सरकार नव्हतं आणि आज किंवा ते आमच्या विचाराचे नव्हते त्याच्यामुळे कल्याण डोंबिवलीचा विकास हा खुंटला. आता त्यांचं काही जरी मत असलं तरी त्या ठिकाणी त्यांनी वस्तुस्थिती सांगितलेली आहे. आतापर्यंत 17-18 वर्ष शिवसेना आणि भाजपाचं या ठिकाणी सरकार होतं. आता शिवसेनेचं सरकार ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी, आता मला आमदार म्हणतायत की नियोजनबद्ध काम करणार, अभिनंदन त्यांच्या पक्षाचं की नियोजनबद्ध स्वतंत्रपणे आता नवीन निवडणूक लढवत असल्यामुळे, परंतु नियोजन त्या ठिकाणी कसलंच त्या ठिकाणी केलं नाही आणि नियोजन नसल्यामुळे कल्याण डोंबिवलीचा हा विकास त्या ठिकाणी खुंटलेला आहे. अनेक रस्त्यांसाठी दिलेला निधी त्या ठिकाणी पडू नये, कोर्टाची डेडलाईन संपत आली, ठेकेदारांना दिलेली महापालिकेने डेडलाईन संपत आली, त्या ठिकाणी झालेल्या नाही. कल्याण डोंबिवलीचा समांतर रस्ता जो रेल्वेच्या बाजूला होतोय, रेल्वेच्या जागेवर तुम्ही रस्ता करतात, लाखो रुपयाचं भरणी त्या ठिकाणी केली, पण तो रस्ता अधिकृत तुमचा आहे नाही ह्याच्या संदर्भात काय नाही. आमदारांनी त्यांच्या निधीतनं डायलिसिस सेंटर मला वाटतं डोंबिवलीला सुरू केलेलं ते त्या ठिकाणी बंद पडलेलं आहे. म्हणजे ह्यांच्या मनात जरी चांगली भूमिका असली तरी ह्यांचे जे कालपर्यंत हातात हात घेऊन चालणारे मित्र होते त्यांच्याकडे नियोजनाचा अभाव, दूरदृष्टीचा अभाव, त्याच्यामुळे कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना ज्या हव्या ज्या गोष्टी आहेत त्या मिळत नाही. कल्याणचे टेनिस कोर्ट असेल, भुयारी पार्किंग असेल, अनेक विषय आहेत आणि हे सगळे विषय ज्या पद्धतीने महापालिकेच्या माध्यमातून अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केंद्रातलं समजा अर्बन त्याच्याकडे मांडून जे आणायला पाहिजे होते अधिकचे पैसे ते आणू शकले नाही. बऱ्याच गोष्टीच्या संदर्भामध्ये नोकर भरतीचा घोटाळा असेल, TDR आता तुम्ही लोकांना काय देणार आहात या निवडणुकीत? तुमची आश्वासनं काय आहेत? कारण राज्य सरकारकडून तुम्ही 1,500 कोटी दिले असं तुम्ही म्हणता, हरकत नाही, पण आता या निवडणुकीत तुमच्या पक्षाची काय भूमिका असेल ते जसजसे विषय येतील तसतसे आपण मांडाच. आपण सत्ताधारी जे आहेत आधी त्यांच्याकडे आता जाऊयात, नंतर आपण माजी विरोधी पक्ष नेत्यांकडे जाऊयात. रुपेश म्हात्रे, काय नेमकी कामं केली आहेत शिवसेनेनं आतापर्यंत आणि का पुन्हा निवडून द्यायचं, काय अजेंडा आहे तुमचा आणि काय आश्वासनं तुम्ही लोकांना देताय, कशाच्या जोरावर तुम्ही या निवडणुकीत मतं मागणार आहात? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता आहे. अनेक विकास कामं या शहरामध्ये झाली. जसं आता आमदारांनी सांगितलं की गेल्या पंचवार्षिकमध्ये इथे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सरकार होती,
तर त्यांनी फक्त एकच प्रयत्न केला की कल्याण डोंबिवलीचा विकास कसा थांबेल. कचऱ्याच्या प्रश्नाबद्दल आता गायकवाड साहेब बोलले, त्याबद्दल थोडंसं सांगू इच्छितो की कचऱ्याचा जो प्रश्न आहे कल्याण डोंबिवलीचा, तो प्रश्न न सुटण्यासाठी कारणीभूत हे त्यावेळेचं सरकार आहे. कारण त्यावेळेला त्यांनी अमेंडमेंट केली आणि आम्हाला सांगितलं की तळोजाला तुम्ही तुमचा कचरा डंप करा. कायद्यामध्ये अमेंडमेंट केली की तुम्ही म्हणजे आमचे हात पण बांधले, पाय पण बांधले आणि आम्हाला सांगत होते पळा, असं त्यांनी केलं. आता आम्ही स्वतःचा प्रकल्प उभा करतोय. 3च महिन्यात तो प्रकल्प उभा राहिलाय. जवळजवळ आता आमचा कचऱ्याचा प्रश्न सुटत आलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक रस्ते आम्ही कॉन्क्रिटीकरण केले, 21 उद्यानं नवीन बांधली. डोंबिवलीचा जो पाण्याचा प्रश्न आहे 150 MLD ची स्कीम नेतिवली टेकडीवर बांधली. आणि आज तुम्ही कुठल्याही डोंबिवलीकराला विचारा इथे डोंबिवलीमध्ये पाण्याचा प्रश्न आहे का. आम्ही तो फक्त तात्पुरता सोडवला नाही, पण तो प्रश्न पुढच्या 25 वर्षात डोंबिवलीला उद्भवणार नाही असं आम्ही नियोजन केलं. 150 आता डोंबिवलीला लागणारं पाणी फक्त 37 MLD आहे. प्रकल्प 150 MLDचा आहे. पुढची 25 वर्ष तिथे आम्हाला डोंबिवलीला पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट या पाण्याच्या प्रकल्पामध्ये सांगू इच्छितो, एवढे दिवस आम्हाला पंपिंग करून पाणी डोंबिवलीला आणायला लागत होतं, पण आम्ही नियोजनबद्ध विकास केलाय. ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी, म्हणजे कोणतीही पंपिंग करावी लागत नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी पाणी आज डोंबिवलीला पोहोचतं. कारण नेतिवली टेकडी उंचावर आहे, उंचावरनं पाणी आज डोंबिवलीला येते. या सगळा नियोजनबद्ध विकास आम्ही डोंबिवलीचा आणि कल्याणचा केलेला आहे. अनेक प्रकल्प डोंबिवलीचे पाईपलाईन मध्ये जे लवकरच पूर्ण होणार आहेत. एक मिनिट आमदार साहेब बोलू द्या. बरोबर आहे. आता तुम्ही विसरताय कारण या- या- या निमित्तामध्ये आपण दोघं सोबत नाही, त्याचे पडसाद दिसताय. हे जेव्हा विषय केले त्यावेळेला स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो. मी ज्यांची सत्ता होती त्यांनी हा विकास केलेला आहे. सगळे रस्ते आम्ही कॉन्क्रिटीकरण करतोय. अनेक विकासाचे प्रकल्प पाईपलाईन मध्ये ते पूर्ण होणार आहेत. अनेक प्रकल्प पूर्ण झाले. डोंबिवलीचा ग्रंथालयाचा प्रश्न असू दे, डोंबिवलीचा ग्रंथालय आज किती सुंदर झालंय. अभ्यासिका मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. डोंबिवलीचं स्विमिंग पूल असेल, क्रीडा संकुल असेल, असे अनेक विकासाची कामं डोंबिवली शहरामध्ये आणि कल्याण शहरामध्ये आम्ही युतीच्या माध्यमातून केली. पण आता ते युती विसरले, त्याला आम्ही काय करू शकत नाही. आता आम्ही एकत्र लढत नाहीये, आता आम्ही वेगवेगळे लढतोय. पण ही कामं सगळी आम्ही एकत्रितपणे केली आणि कल्याण डोंबिवलीचा चांगला विकास करण्याचा प्रयत्न शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या पार्टीने केला. हरकत नाही. आता जसजसे आणखी पुढे मुद्दे येतील तसतशी चर्चा ही आपली त्या अंगाने आणखी पुढे नेऊच. आपण मनसेच्या नेत्यांकडे आपण जाऊयात. मला सांगा, या सगळ्या या ताई मी येतो आपल्याकडे. आपण एक 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 सगळे मुद्दे घेऊ. आधी त्यांची बाजू मांडून देऊया आणि मग नंतर आपण सगळे प्रश्न आपल्याला पुढचा 1 तासभर आपल्याला उपस्थित करायचे आहेत. मंदारजी, सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे अत्यंत ताकदवान पद्धतीनं विरोधी पक्ष इथे उभा राहावा किंवा अगदी सत्तेच्या जवळ नेऊन कल्याण डोंबिवलीकरांनी मनसेला सोडलं होतं. काय नेमकं या सगळ्यात आपण 5 वर्षात करून घेतलं सत्ताधाऱ्यांकडून आणि मनसेला का निवडून द्यायचं पुन्हा लोकांनी? काय आश्वासन आहे मनसेचं? काय तुमची प्रिंट आहे या निवडणुकीतली? मुळात मनसेने काय केलं, मनसेने एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम केलं. हे सगळं काम करत असताना जिथे जिथे सत्ताधारी चुकत होते त्या गोष्टी सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणि वेळोवेळी आंदोलनं पण त्याच्यावर आम्ही केली आणि त्या सगळ्या निदर्शनावर त्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करून घेतल्या. अनेक आज जर तुम्ही आमच्या नगरसेवकांचा जेवढे 27 नगरसेवक आहेत त्यांचा जर आलेख बघितला आणि त्याच्या आधी त्याच वॉर्डामध्ये आधीचे ज्या ज्या पक्षाचे नगरसेवक होते त्यांचा आलेख जर बघितला तर त्याच्यातला फरक तुम्हाला निश्चित जाणवेल. त्यामुळे आम्ही काय केलं आणि आम्ही जी कामं केली ती आज लोकांच्या नजरेत येत आहेत. जे कोणी गार्डन्स कुठल्या वॉर्डामध्ये जिथे गार्डन होते ते आज गार्डन पूर्ण झाली आहेत. माझ्या स्वतःच्या वॉर्डमधले कॉन्क्रीटचे रस्ते आणि हा सगळ्या त्याच्या युटिलिटीज सहित, बाकीच्या ठिकाणी युटिलिटीजचा प्रॉब्लेम आहे, युटिलिटीज सहित सगळे रस्ते पूर्ण झाले आहेत. अनेक ठिकाणी जी आरक्षण होती ती आम्ही आज विकसित करून घेतलेली. त्यामुळे मनसेने जे सांगितलं ते मनसेने पूर्ण केलं. हे सगळं करत असताना सत्ताधाऱ्यांनी जिथे काही काही गोष्टी अडवायचा प्रयत्न केला त्याला आम्ही विरोध पण केला. सत्ताधारी आत्ता जे सगळं दीपेशी सांगतात की ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी पाणी येणार, अमुक येणार, त्यामुळे 150 काही पद मनसेला मिळाली होती म्हणून सर्वसामान्य प्रश्न पडत होते. असं कसं काय असं झालं होतं? दीपेशी आपण बोलत होता तेव्हा मी शांत राहिलो होतो. माझं बोलणं आपण शांत राहायला पाहिजे. हा आपण बोला, माझं झाल्यानंतर आपण बोला. 150 MLD पाणी जे म्हणतात किंवा जे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने येतं, 150 MLDचा फिल्टरेशन प्रोजेक्ट आहे. 150 MLD पाणी महापालिकेला मिळत नाहीये. महापालिकेला पाणी मिळण्याकरता त्याच्याकरता आपलं स्वतःचं धरण नाही. जे पालकमंत्री गणेश नाईकांनी जे पाणी अडवलं होतं, जे महापालिकेचं नवी मुंबईचं आपल्याला मिळायला पाहिजे होतं, ते सातत्याने प्रयत्न करून कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून सोडवलं गेलं नाही. अपेक्षा ही होती, याच आता एका विचाराच्या सरकाराची गोष्ट माननीय आमदार साहेब करतायत. आज 1 वर्ष झालं दोन्हीकडे, केंद्रात राज्यात दोन्हीकडे एका विचाराचं सरकार आहे. त्याच वेळेला ह्या महापालिकेत पण त्याच विचाराचं सरकार होतं. मग ते 150 MLD जे काय आमचं पाणी होतं 150 MLD ते नवी मुंबईकडनं आम्हाला का नाही मिळालं? आता पालकमंत्री एकनाथजी शिंदे आहेत, का नाही पालकमंत्र्यांनी तो विषय सोडवला?
आज आम्ही सक्षम झालो असो ना मानत, ते होत नाही. म्हणजे फक्त दाखवायला, आणि म्हणून आज हे वेगळे लढताय. त्यांचा जर विचार एक असता तर ही वेळ आलीच नसती यांच्यावर. हरकत नाही, या सगळ्यामध्ये नक्की मला यांच्या विरोधी बोला पक्षनेत्यांच्या बोला. वक्तव्यावर थोडंसं बोलायचं आहे. त्यांनी आता सांगितलं आमच्या 28 नगरसेवकांची सगळी कामं झाली, त्यांनी खूप चांगला विकास केला, कारण ते एवढे दिवस सत्तेच्या जवळ होते म्हणून हा विकास झाला. मला तेच विरोधी विचारायचं होतं, काही पक्षाची पदं भूमिका मनसाला मिळाली, हरकत नाही. मंदारजी आपण उत्तर घेऊया. आमदार साहेब बोला, मला गुलाबजींकडे जायचं. मंदार आळवेंनी जो विषय मांडला 150 MLT पाण्याची जी स्कीम आहे, ती मी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असतानाच माझ्याच माध्यमातून आम्ही लोकांनी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आज ती पूर्ण झाली. 150 MLT पाणी, 150 MLT पाणी जे आहे, किंवा या सगळ्या विषयामध्ये पाणी, मोरबे धरणातलं पाणी या संदर्भातला जो निर्णय घेतला गेला होता की ते पाणी आम्हाला मिळेल आणि त्यानंतर आम्ही ही स्कीम करू, ते पाणी आम्हाला कायद्याने मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण भांडतो आहोत. ही सगळी वस्तुस्थिती खरी आहे. परंतु मंदार आळवे यांना एक सांगायचं वाटतं की आजही आम्ही तेवढं पाणी तिथून लिफ्ट करतो आणि मग त्याच्यावरती काही ॲक्शन न घेता. त्याचं कारण असं आहे की आता जे धरण आहे त्या धरणाची उंची वाढली पाहिजे आणि त्या उंची जी वाढलेली आहे त्यामुळे आता ऑलरेडी पाणी म्हणजे त्याचे जे आकडे म्हणतो आपण, ते आकडे लावल्यानंतर सुद्धा तेवढं पाणी साचतं आहे आणि त्याची पूर्णच्या पूर्ण लिफ्टिंग आम्ही करतोय. तिथे जे धरणामध्ये पुनर्वसन जे झालं पाहिजे होतं 5-6 गावांचं, ते बाकी असल्यामुळे त्याचे जे दरवाजे आहेत तेवढं टाकल्यानंतर हे पाणी आपल्याला अजून 2 पट जास्त मिळणार क्षमतेने मिळणार. त्यामुळे हरकत नाही. त्यामुळे आपण मला असं वाटतं मंदारजी, आणखी खूप मुद्दे आपल्याला चर्चेचे, आपण उत्तर देऊया. गुलाब वजे, मी आपल्याकडे येतो. 27 गावांनी आपली वेगळी संघर्ष समिती केलेली आहे, तिचे प्रवक्ते म्हणून आपण इथं आता आलेला आहात. भूमिका बदलत गेल्या, निवडणूक जवळ येत गेली तशी. काय नेमकं आपल्या संघर्ष समितीचं म्हणणं आहे? नाही, भूमिका आमची कुठल्या प्रकारची बदललेली नाहीये. वास्तविक 27 गावांचा बहिष्कार असावा या प्रकारचे सर्व पक्ष आमच्या बरोबर होते. फक्त शिवसेनेचे नेते आमच्या बरोबर नव्हते. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. सन्माननीय पालकमंत्री यांना रिक्वेस्ट करून दररोज त्यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट असायचा. ते पण आज करू, उद्या भेटू, नंतर भेटू वगैरे शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष समितीला म्हणजे याच्यात ठेवून दिलं. आणि मग आम्हाला समजलं रात्री 12 तारखेला संध्याकाळी की शिवसेनेने AB फॉर्म दिले आणि ते कोणत्याही परिस्थितीने पोलिसांच्या रॅपिड ॲक्शनच्या फोर्स समोर ते येऊन आणि फॉर्म भरणार. तेव्हा आम्हाला समजलं की आता विलाज नाही, म्हणून रात्रीच्या रात्री आम्ही ज्यांच्याकडे जे तयारी या लोकांनी केली किंवा करत असू शकतात अशा लोकांना सांगितलं गेलं की आपण सर्वांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा एकही नगरसेवक बिनविरोध होता कामा नये, तर ज्यांच्याकडे फॉर्म आहे त्याने फॉर्म भरा, अशा प्रकारची भूमिका आम्हाला घ्यावी लागली. त्याला कारण शिवसेनेचे पालकमंत्री हे आहेत. ऐकून घ्या आम्हाला, ऐकून घ्या. नाही, ही सत्य परिस्थिती आहे. ऐकून घ्या. नाही, ऐकून घ्या दीपेश, नाही, ही सत्य परिस्थिती. कारण पालकमंत्र्यांना आम्ही जवळजवळ एकटे तिकडे 100च्या 100 जणच सारखं भेटायला आम्ही सारखं जात होतो, रिक्वेस्ट करत होतो. परंतु त्यांनी जर ऐकलं असतं ना तर मला वाटतं या 27 गावांचा बहिष्कार 100% होता. परंतु त्यांनी एक मिनिट, सत्तेत राहून निवडणुकीवर लोकशाहीवरती बहिष्कार टाकायची ही चुकीची भूमिका आहे. पालकमंत्री अशी याच्या भूमिका घेऊ शकत अगोदर नाही. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यावेळेला कॉर्पोरेशन त्यावेळेला धावड होते, त्यावेळेला 4 वेळेला कॉर्पोरेशन बहिष्कार टाकला होता, लोकसभेवरती बहिष्कार टाकला होता, आमदारकीने बहिष्कार टाकला. तेव्हा ती गावं वगैरे त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री एवढी वर्ष बहिष्कार टाकला म्हणून विकास झाला नाही तिथे. बहिष्कार नसता टाकला तर आज विकास झाला असता तिकडे. विकासाच्या बाबतीत आम्ही बोलतो, विकासाच्या आम्ही बोलतो. डोंबिवली कल्याणचा विकास झाला असताना जर नवी मुंबई सारखी महानगरपालिका 1 नंबर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 3 नंबर असती ना, तर 27 गावातील जनतेने ते कल्याण डोंबिवलीचं आम्ही स्वागत केलं असतं. ते स्वतःचा विकास करू शकत, आमचं काय करणार? अगदी आपण लोकांच्या मनामधलं ते बोलताय. नक्की आता आम्ही काय करणार आहोत, आतापर्यंत काय केलं, हे सगळं या नेत्यांनी सांगितलं. गुलाब वजेंचं हे म्हणणं फार महत्वाचं आहे. जर खरंच तसा विकास असता तरी 27 गावं वेगळं राहण्याकरता भांड्यात बसली नसती, त्यांनी संघर्ष केला नसता. यापुढं इथं राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक आहेत, त्यांना नेमकं काय हवंय तो पुढचा वेळ आपण सगळी चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातली अत्यंत महत्वाची ही 2 शहरं, या शहरामध्ये 27 गाव संघर्ष समितीचा ब्रेकला जाण्यापूर्वीचा जो प्रश्न होता त्याबद्दल आपण बोलत होतो. मुळात आता जी गावं आहेत महापालिकेच्या हद्दीमध्ये त्या गावांचा नेमका काय विकास झालेला आहे, लोकांच्या प्रश्न आता आपण घेऊयात आणि पुन्हा चर्चेला जाऊयात.
27 गावांमध्ये जो गुलाब ओझे साहेबांनी जो प्रश्न मांडलेला होता तो खरोखरच चांगला होता. 27 गावामध्ये पहिले आमदार होते, मनसेचे आमदार होते, त्यांनी पण आमच्या ग्रामीणमध्ये काहीच काम केलं नव्हतं. शिवसेनेचे पण आमदार झाले, पण जो कॉर्पोरेशनमध्ये महापालिकेमध्ये रवींद्र चव्हाण साहेबांनी जो काम इकडे केलेलं आहे त्यासारखं काम कोणीच केलेलं नाही. खरं सांगत गुलाब ओझेंना साहेबांना पण माहिती आहे ग्रामीणमध्ये आपल्या काहीच विकास झालेला नाही. फक्त शिवसेना आणि फक्त मनसे ह्याच्यामध्ये हे वादविवाद करत असतात. पण जो कॉर्पोरेशन एरियामध्ये जेवढी कामं झालेली, ब्लड बँक किंवा ट्रॅफिकचं, थोडक्यात तुमचा मुद्दा लक्षात आला की तुम्ही या मताच्या आहात की जावं कॉर्पोरेशनमध्ये, हरकत नाही, असे मतांतर आहे तिथं. मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या व्यतिरिक्त विधायक म्हणून आमदार साहेबांनी कोणती कामं कल्याण डोंबिवलीसाठी केलेली आहेत? फक्त कुठली कामं केली आहेत? ठीक आहे, हरकत नाही. महापालिकेच्या क्षेत्राशी संबंधित जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती खरं तर खूप प्रश्न येणं अपेक्षित आहे, हरकत नाही. जे चाकरमाने डोंबिवलीमध्ये राहतात ते सकाळी ऑफिसला जातात, संध्याकाळी ऑफिसहून परत येतात, साहजिकच आहेत. या कार्यक्रमामध्ये काही त्यांचे प्रतिनिधी आहे, पण मी या चाकरमान्यांची भूमिका आज इथं मांडणार आहे. प्रचंड हालापेष्टा सहन करत इथला माणूस रोज नोकरी करता मुंबईला आणि इतर भागामध्ये जात असतो. त्यांना इथं राहत असताना नेमक्या ज्या सोयीसुविधा द्यायच्या आहेत त्या सोयीसुविधांच्या बाबतीमध्ये काय नेमकी भूमिका असणार आहे? आमदार साहेब, काय नेमकी आपली भूमिका असणार आहे? स्टेशनच्या परिसरामध्ये काही विकास, इथले रस्ते, म्हणजे आम्ही बघितलं आता एक महत्वाचे नेते इथे येणार होते म्हणून रात्रीतून रस्ता झाला, पण रिक्षात खडखडत जाणाऱ्या कल्याण डोंबिवलीकरांसाठी 5 वर्षात रस्ता का होऊ शकत नाही? हा मुद्दा आहे, त्याबद्दल आपण काय बोला? मी एकच मिनिट, ज्या मुलाने आता प्रश्न विचारला शिवसैनिक असेल, शिवसैनिकाच्या भावना मी लक्षात घेतो, कारण शिवसेनेच्या भावना मी लक्षात घेऊन सांगतो की त्यांच्या लक्षात असलं पाहिजे की नांदेड शहरासाठी सुवर्ण नागरी पुनरुत्थानाच्या अंतर्गत निधी जात होता, आपण सर्वांना माहीत आहे. त्यावेळेला सभागृहामध्ये भांडून 372 कोटी रुपये रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणासाठी आणणारा आमदार फक्त रवींद्र चव्हाण होता, हे लक्षात घेतलं. दुसरं अत्यंत महत्त्वाचं, ज्या चाकरमण्यांबद्दल तुम्ही म्हटलं, हा चाकरमणी मुंबईच्या दिशेला कामाला जातो, 10 ते 15 हजार पगारासाठी जात असतो. ही प्रमुख भूमिका देवेंद्रजींकडे मांडली गेली आणि ठरवलं गेलं की या शहरातील मंडळींना या शहरातच नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि म्हणून ग्रोथ सेंटरची निर्मिती हा जो कन्सेप्ट आहे हा भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून माझा आहे आणि यासाठी 1089 कोटी रुपयेचा रोड मॅप तयार करण्यात आला. दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, ज्या विषयांमध्ये संपूर्ण कल्याण डोंबिवली शहराचं लक्ष लागून आहे ती विषय की जो आमच्या सर्वांचा डोंबिवलीकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. फक्त मला एकच बोलायचं आमदार साहेब, एक जसे मुद्दे आपण नक्की सांगा काय केलं आपण त्यामध्ये. अत्यंत महत्त्वाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम रखडलं असं वाटत नाही का? कारण इतकी मी मागच्या निवडणुकीला इथं आलो होतो तेव्हा सुद्धा रस्ते, सिमेंटचे रस्ते करायचं काम सुरू होतं. या विषया व्यतिरिक्त मी तुम्हाला का सांगतोय की अत्यंत महत्वाचा असलेला कल्याण डोंबिवली भागामधील असलेल्या अनधिकृत इमारती आणि त्यांना लागलेली शास्ती या संदर्भात पण कमिटी बसून ती शास्ती कमी कशी करायची आहे या संदर्भातला निर्णय सुद्धा सभागृहामध्ये मांडून त्याची शास्ती कमी करण्याच्या संदर्भात कमिटी गठीत केली गेली आहे. असे अनेक विषय की मी जर सांगायला गेलो तर मला 1 तास तुम्हाला द्यावा लागेल. आपण एकेका मुद्द्यावर चर्चा करूयात. मातेसाहेब, मी येतो आपल्याकडे, पण महेश साहेब, इथली जी कामं होत आहेत, म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, या कामांना वेळ लागतो असं वाटत नाही का? अनधिकृत बांधकाम इतक्या मोठ्या प्रमाणात फोफवली, रहिवाशांच्या डोक्यावर टांगत्या तलवारी असतात सतत की काय होईल, आणि असे अनेक भाग आहेत. म्हणजे इथं 27 गावांचा हे जो मुद्दा म्हणतात, इथले जे गावठाण आहेत, इथला जो आमचा स्थानिक भूमिपुत्र आहेत, अक्षरशः त्या गावांमध्ये काय परिस्थिती आहे बघून वाटत नाही हा शहरी भाग आहे, म्हणजे हा महापालिकेच्या हद्दीतला भाग आहे. हे चित्र नक्कीच सुखावणार नाही. हे चित्र नक्कीच विदारक आहे. कल्याण डोंबिवली अतिशय एक सुसंस्कृत आणि पुरातन काळापासून असलेली नगरी आहे. ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता ते झालेलं नाही. याची एक प्रमुख मला असं एक कारण वाटतं की कल्याण महापालिका ही 4 विधानसभा 2 लोकसभेमध्ये विभागली गेलेली आहे. आता डोंबिवलीमध्ये भाजपचे आमदार होते, कल्याण पश्चिमेला मनसेचे मागच्या याला आमदार होते, पूर्वेचे आमदार अपक्ष होते, ते आमच्या शासनासोबत होते, ग्रामीण भागामध्ये पण मला वाटतं मनसेचे आमदार होते. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येकाचा एक वेगवेगळा इंटरेस्ट त्या ठिकाणी निर्माण झाला होता. आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ज्या पद्धतीने या परिसराचा विकास करणं अपेक्षित होतं, कारण ह्या स्थानिक स्वराज्याची सत्ता आमच्याकडे मला वाटतं फक्त पुंडलिक मात्र 2005 मध्ये आमच्याकडे असताना त्या काळामध्ये होती. आणि त्याच वेळेला ह्या संबंध कल्याण शहराचं नियोजन कसं झालं पाहिजे, JNRMचे प्रकल्प कसे झाले पाहिजे ते प्रस्ताव त्या काळामध्ये पाठवले गेले. त्याचा निधी नंतरच्या काळामध्ये आला, नंतर शिवसेनेचा महापौर त्या ठिकाणी झाला. परंतु ज्या पद्धतीने आता कॉन्क्रिटीकरण
म्हणजे नियोजन केलं नाही सत्ताधाऱ्यांनी असं नियोजन नाहीये. ह्यांनी जो मुद्दा सांगितला तो योग्य आहे की 350 कोटी राज्य शासनाच्या माध्यमातून, राज्य शासन म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या शासनाच्या माध्यमातून कॉन्क्रीट रस्त्यासाठी 350 कोटी मिळाले, परंतु ते 24 कॉन्क्रीटचे रस्ते ते कधी कंप्लीट होणार? 31 मार्च त्याची 2015 डेडलाईन होती, ती पण पूर्ण झाली नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी झाले अतिशय निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी काम झालं, त्या सिमेंट रस्त्याला तडे देखील त्या ठिकाणी गेल्याचं त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. एक मगाशी विषय जसं मी डायलिसिस सेंटरचा सांगितलं, आता या ठिकाणी रुग्ण त्यांनाही किडनीचा प्रॉब्लेम आहे. डायलिसिस सेंटरसाठी यांनी पैसे जरूर दिले आमदार निधीतनं, परंतु ते महापालिका चालू शकली नाही, त्या ठिकाणी बंद झालेले आहे. परांजपेंच्या नावाने म्हणजे माजी खासदार प्रकाश परांजपेच्या नावाने एक प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्र हे कल्याणमध्ये तिथल्या विद्यार्थ्यांसाठी उभारलं, परंतु ते देखील महापालिका चालू शकली नाही, ते बंद पडलेले. असे उद्यान असतील, अशा बऱ्याच गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टी फार भंपक आहे. शिवसेनेकडे कुठलीच त्या ठिकाणी विजन नाहीये. आता जरी भाजप त्या ठिकाणी स्मार्ट सिटी म्हणत असेल, स्मार्ट सिटी काय आहे? स्मार्ट सिटी आणि ग्रोथ सेंटर नेमकं काय? आज शब्द फक्त तुम्ही वापरताय स्मार्ट सिटी. स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना नेमकं काय मिळणार आहे हे तुम्ही स्पष्टच कुठे? रुपेश म्हात्रे याचं उत्तर, आणि नंतर मला मनसेच्या नेत्यांकडे जायचंय. मंदार, मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं, ते म्हणजे ऐतिहासिक शहर आहे कल्याण. डोंबिवली महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी आहे, पण इथं खरंच शहराअंतर्गत फिरताना पार्किंगची समस्या आहे, वाहतूक कोंडी आहे, प्रचंड प्रदूषण आहे, महानगरपालिकेशी संबंधित अनेक असे प्रश्न आहेत, कचऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती आहे. हे सगळं कल्याण डोंबिवलीकरांना हा जो त्रास आहे हा थांबणार कधी? राजकीय पक्ष या सगळ्या म्हणजे एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं की सतत मनसेवरती आरोप होत राहिला मागच्या सगळ्या या काळामध्ये की कुठेतरी पक्ष मॅनेज होत होता असा लोकांमधून आरोप होत होता. त्याला काय आपला आक्षेप आहे? त्याला काय आपलं उत्तर आहे आक्षेपाला? तुम्ही आता जो प्रश्न विचारला की हे सगळं थांबणार कधी, हे त्याच वेळेला थांबेल ज्यावेळेला संपूर्ण सत्ता माननीय राजसाहेबांच्या हातात दिली जाईल कल्याण डोंबिवलीची. आणि आत्ता जे आमदार साहेब सांगतात किंवा जे काही विषय आता चर्चेला जातात ह्यांचा विषय आता याच्यासाठी काँक्रीट रस्त्यासाठी 372 कोटी आणले असं आमदार साहेब म्हणतात. आमदार साहेबांनी आणले असं आपण मान्य करूया, पण आमदार साहेब, मग मी मान्यच करतो आमदार साहेब, पण त्याबरोबर आमदार साहेब आपण एक गोष्ट विसरला, त्याच्या खाली ज्या युटिलिटीजसाठी जे 50 कोटी आणायला हवे होते ते आणले नाही, त्यामुळे ती सगळी कामं रखडली. हे फक्त मोर्चा मुलामा करायचा, आतलं सगळं तसंच ठेवायचं असं होत नाही. चांगलं काम करायचं ते मुळापासून करावं लागतं. अनेक 13 BOTचे प्रकल्प आहेत जे गेल्या 5 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या 2010च्या इलेक्शनच्या आधीपासून ते मंजूर आहेत. ते 13 BOTचे प्रकल्प सुद्धा त्यातला एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. ना शिवसेनेने त्याच्याकरता प्रयत्न केले ना भाजपने प्रयत्न केलेत. त्यामुळे सत्ताधारी म्हणून हे त्या बाबतीत 13 BOTच्या प्रकल्पाच्या बाबतीत फेल ठरले. 12 कोटीचा दंड MIDCला तो भरायला लागला क्रीडा संकुलातल्या मॉलमुळे. तो वाचवणं शक्य होतं. ठराव करताना आम्ही सभागृहात ती भूमिका मांडली होती, पण ह्यांना त्यावेळेला प्रशासनाने घाबरवलं आणि प्रशासनाच्या घाबरवण्याला हे बळी पडले आणि यांनी तो विषय मंजूर करून 12.5 कोटी रुपये भरले. आज ते सगळं MIDC जरी असली तरी क्रीडा संकुल आणि सावित्रीबाई फुलेचा भाग हा महापालिकेच्या अंतर्गत आहे, त्यामुळे ते अनेक विषय आहेत. या निवडणुकीत सगळ्यांकडून ते एक आश्वासन हवं, कारण इथल्या अभियंत्यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्याकडे सापडलेल्या मायेनं अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे पांढरे झाले होते. इथल्या प्रशासनावरती सत्ताधारी येणारे कसा वचक ठेवतील ते जाणून घ्यायचे कल्याण डोंबिवलीकरांना. रुपेश, आपल्या पक्षावरती सततचे जे आक्षेप होत होते त्याला उत्तर, पण मंदार आपण मनसेच्या 5 वर्षातल्या कारभाराचं जे अंडरस्टँडिंग त्याचा जो आरोप आहे त्याला आपण उत्तर दिलं नाही. त्याला आपण उत्तर दिलं, ते घेऊन आपण म्हात्रेंकडे जाऊया. माझं त्याबद्दल बघा असं उत्तर आहे की अंडरस्टँडिंग जर आमचं असतं, आम्ही जर मॅनेज झालेलो असतो तर विरोधी पक्षनेतेपद मनसेकडनं काढून घेताना शिवसेनेने काँग्रेसच्या विश्वनाथ राणेंना बसवलं. का बसवलं तर ते 2-6 महिन्यात यांच्याकडे येणार होते आणि आज म्हणजे विश्वनाथ राणेंच्या मिसेस या शिवसेनेच्या तिकिटावर लढतायत. आम्ही जर मॅनेज झालेलो असतो हा प्रकार त्यांनी केला नसता. मगाशी हे म्हणताना म्हणाले की मनसे आमच्या जवळ होती, पण मनसे जर जवळ असती तर त्यांना बाजूला करायची वेळ आली नसती. मी अनेक प्रकल्पांना त्यांचा विरोध केला. 174 कोटीचं कर्ज घेऊ दिलं नाही. त्याच्यानंतर अनेक प्रकल्पांच्या बाबतीत महानगरपालिकेच्या माध्यमातून हे भांडवली
कर योग्य मूल्य लादून महानगरपालिकेच्या नागरिकांवर कराचा बोजा वाढवायचा प्रयत्न करतो, त्याला मी विरोध केला. ते त्यांचं सगळं षडयंत्र सक्सेस होऊ दिलं नाही. या सगळ्याच्या रागापोटी या लोकांनी हे सगळं उद्योग केले. खोटे आरोप नाही, हे जे मी बोलतोय. हरकत नाही. आता या सगळ्याचं उत्तर दीपेश म्हात्रेंकडून आपण घेऊयात. दीपेश, हे जे सगळे आक्षेप आहेत आपल्या पक्षावरती, त्याचं उत्तर. डोंबिवली महानगरपालिकेत आमदारांनी जो नागरिक सुवर्ण जयंती पुनरुत्थान मधला जो निधी आणला, त्याच्यामधले बऱ्यापैकी रस्ते पूर्ण झालेले आहेत. आता जे युटिलिटीचे कॉन्क्रीट रस्ते आहेत डोंबिवली मधले, तुम्ही आता रस्ते बघाल तर बऱ्यापैकी डोंबिवलीचे रस्ते सगळे सुधारलेले आहेत. सगळ्या रस्त्यांचं सुशोभीकरण झालेलं आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की कल्याण डोंबिवली, एक मिनिट मंदारजी, तुम्ही बोलले तेव्हा मी नाही बोललो. मी तुम्हाला आताच तुमच्या नागरिकांनी सांगितलं ना की राजाजी पत्ता रोड झाला, मानपाडा रोड झाला. मला एक गोष्ट सांगू, मी एक गोष्ट सांगू इच्छितो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं नियोजनबद्ध विकास शिवसेनेने केला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 4 वर्षापूर्वी जेव्हा कल्याण डोंबिवली डांबरीकरण रस्त्याचं कामांची सुरुवात झाली, तेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिवसेनेची सत्ता होती. आणि आम्ही ठरवलं की हे रस्ते जेव्हा आपण काम करू तेव्हा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड हा मागच्या 4 वर्षामध्ये शिवसेनेने आणला की डिफेक्ट लायबिलिटी पिरियड ठरवायचा. हे रस्त्याचं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने केलं 4 वर्ष या रस्त्याची जबाबदारी त्याचीच राहील. एकही खड्डा पडला तर तोच कॉन्ट्रॅक्टर येऊन भरेल, असं आम्ही नियोजनबद्ध विकास केलेला. हे निर्णय हे शासनाने, हे महापालिकेने घेतलेले चांगले निर्णय की कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात जे पैसे जात होते की आज रस्ता केला आणि उद्या खराब होत होता, आम्ही डिफेक्ट लायबिलिटी पिरियड ठरवला. 4 वर्ष त्या रस्त्याची जबाबदारी त्या कॉन्ट्रॅक्टरला दिली. सांगितलं याचं पूर्ण डागडुजी तूच करायची. त्याच्यामुळे आज डोंबिवलीचे आणि कल्याणचे रस्ते जे डांबरीकरण झाले ते सगळे रस्ते आज तसेच इंटॅक्ट आहेत 4 वर्षापासून. आता तुम्ही आले असाल तेव्हा तुम्हाला दिसलं असेल. आणि दुसरी गोष्ट सांगतो, काही लोकांनी अनधिकृत बांधकामाचा प्रश्न उभा केला. आज अनधिकृत बांधकामाचा प्रश्न फक्त कल्याण डोंबिवली नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये. याच्यासाठी शासनाने योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगून येतो, एक मिनिट नाही हो, सांगतो ना मंदारजी, ऐकून घ्या जरा. याच्यात शासनाने योग्य निर्णय घेणं का गरजेचं आहे? क्लस्टर डेव्हलपमेंट सारखे विषय. डोंबिवली आज जुनी होते, सगळ्या इमारती आमच्याकडे पागडीचे आहेत. गरीब लोकांना घरं घ्यायची कॅपॅसिटी राहिलेली नाही. 40-40, 60-60 लाखाचं गरीब माणूस घर कुठनं घेणार? शासनाने एक धोरण ठरवलं पाहिजे की लो कॉस्ट हाऊसिंग जी आहे, लोकांना स्वस्त दरात जर घरं मिळाली तर हरकत नाही. हे जे सगळे मुद्दे आहेत, हा खरं तर इथे इमारतींचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आता कार्यक्रमात रंगत यायला लागली. तिथं अनेक मोठमोठे मुद्दे आणि राजकारणाचे मुद्दे उपस्थित झाले आहेत, पण खूप मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत कल्याण डोंबिवली मधल्या, त्या अजून सर्वसामान्यांना मिळत नाही. इथल्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न असेल, रस्त्यावरचा फुटपाथचा प्रश्न असेल, इथल्या अतिक्रमणाचा प्रश्न असेल, फेरीवाल्यांचा प्रश्न असेल, इतके सगळे मुद्दे जे अगदी छोटे छोटे आहेत पण सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे आहेत. स्मशानभूमीचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न कल्याण डोंबिवलीकर मांडताना इथं दिसत आहेत. आणखी काय आपण पुढचे प्रश्न घेऊयात आणि चर्चेला आणखी पुढे जाऊयात. साहेब, आपण पालिकेचा रणसंग्राम म्हणून जी अविरतने नाव जे दिलेलं आहे, आणि रणसंग्राम आम्ही इथे बघतोय. जेव्हा प्रतिनिधी आम्ही निवडून देतो, जर तुम्ही सर्व सुखदुःखासाठी वाढदिवस जेव्हा असतात तेव्हा सर्व प्रतिनिधी एका ठिकाणी येतात, आणि महापालिकेचा जो मूलभूत प्रश्न असतो त्यावरती तुम्ही एका ठिकाणी का नाहीत? हा रणसंग्राम जो आम्ही इथे बघतोय, आता प्रतिनिधी जो पाठवलेला आहे तो लोकांची कामं करण्यासाठीच पाठवलेला आहे. आम्ही टॅक्स भरतो, आम्ही कर भरतो. आपल्या महापालिकेचाच प्रश्न मी बोलतोय. आता जी भांडणं इथे होत आहेत, आपले वादविवाद होत आहेत, एकत्र आले पाहिजे. हरकत नाही, इथे एकत्र येतात लोक, अशी चर्चा आहे, पण ते वेगळ्या गोष्टींसाठी एकत्र येतात असंही बोललं जातं किंवा वर्तमानपत्रातून आम्ही मीडियामधून तसं वाचतो. त्याबद्दल काय म्हणणं ते आपण ऐकूया. मला संघर्ष समितीच्या अध्यक्षांना विचारायचं आहे की त्यांचे अध्यक्षच होता, महापालिका अध्यक्ष राहतात गंगाराम शेलार, त्यांच्या शहराचा विकास झालेला आहे, त्यांच्या खेड्याचा विकास झालेला आहे. दीपेशजी म्हात्रे मोठ्या गावात राहतात, तो पण एक महापालिकेमध्ये गाव आहे, तिथला विकास झाला. तर मग 27 गावांचा विकास शिवसेना किंवा मित्रपक्ष करणार नाही कशावरनं? यांना फक्त यांचा विकास हवा आहे, यांना आपला स्वतःचा विकास झालेला चालेल, पण संघर्ष समितीचा त्याचा काही संबंध नाही. हरकत नाही, आपण विचारूयात वजन. आमदारांना एवढंच विचारायचं आहे की त्यांनी स्मार्ट सिटी करायची म्हणून मुख्यमंत्र्यांना आणलं, त्यांनी काही कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी सांगितले देतो म्हणून, तरी पण मला नाही वाटत की ते आणखी त्याच्यानंतर की ते डेलिगेशन जाणार दुसऱ्या कुठल्या देशामध्ये आणि बघणार स्मार्ट सिटी कशी आहे. मी त्यांना एवढीच विनंती करतो की मुख्यमंत्र्यांना घेऊन आमच्या 55 वॉर्डमध्ये या आणि तिथे बघा दीपेश म्हात्रेंच्या वॉर्डमध्ये की कसं होतं स्मार्ट सिटी बघायची असेल तर 55 वॉर्डमध्येच या. हरकत नाही. एका या सगळ्यांच्या म्हणजे राजकीय पक्षांच्या समर्थनार्थले वेगवेगळे मुद्दे इथे येतीलच, हरकत नाही.
मुळात कल्याण डोंबिवली जी 1960 समितीच्या आयोगानुसार कल्याण महापालिकेची जी स्थापना झाली ती मुळात कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरपर्यंत. त्यानंतर या महापालिकेचे तुकडे होत गेले. अंबरनाथ वेगळं झालं, उल्हासनगर वेगळं झालं. त्यामुळे विकासावर याचा परिणाम झाला आणि तत्कालीन जे काही सरकार असतील त्यांनी हे सगळं केलं. हे सर्व ह्याला एकाच पक्षाला दोष देता कामा नये, सर्व पक्षीयांनी हे सगळं केलेलं आहे. आणि आता कल्याण डोंबिवली शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. ब्रिजचा प्रश्न आहे. डोंबिवली ईस्ट वरून वेस्टला येताना एकच ब्रिज आहे, तो ब्रिज एवढा कमकुवत झालाय. म्हणजे नेमका विकास कुठून खुंटायला सुरुवात झाली त्या मुळापर्यंत आपण गेलेला. थेट आणि थोडक्यात प्रश्न. मला आमदार साहेबांना प्रश्न विचारायचा की तुम्ही स्मार्ट सिटी बनवायचं म्हणताय कल्याण डोंबिवली, परंतु कल्याण डोंबिवलीचा मेन प्रॉब्लेम आहे की लाईट 6-6 तास लोड शेडिंग असतं. लोड शेडिंग असतं ते असते आणि परत बिल, लाईट बिल इतकं येतं की 6-6 तास लाईट नसते आणि 1800 सामान्य माणसांना कसं काय परवडणार. खरं हा प्रश्न याचं आपण उत्तर द्या. आणि एक महत्वाची गोष्ट की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मनसेच्या अध्यक्षांनी पण त्यांनी दिलेल्या निधीची खिल्ली उडवली होती भाषणामध्ये आपल्या. लोकांना खरं वाटत नाही आमदार साहेब की एवढा निधी येईल का. मी एकच विषय आता मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या ताईंनी आता हा सांगितला लोड शेडिंग, फक्त हा विषय जो आहे लोड शेडिंग मुक्त डोंबिवली शहर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि मग यांनी हे 6 तास कुठचं लोड शेडिंग म्हटलंय, मला वाटतं त्या जास्त वेळ गावामध्ये असतील त्यामुळे तसा तो विषय मांडत नाही. गावात असताना असते लाईट, सगळीकडेच लाईट जाते ह्या साईडला. हो. तुम्ही राहता कुठे तेही सांगा आमदार साहेब. मी आनंदनगर, काळूनगर मध्ये. महापालिकेच्या हो. म्हणजे गावात तुम्ही राहता. हो. आमदार साहेब हे कागदावर आहे का. मग आपण 100% लोड शेडिंग मुक्त डोंबिवली शहर आहे, यात काही शंका नाही. टेक्निकल प्रॉब्लेम म्हणून कधीतरी लाईट जाणं हे अपेक्षित आहे. स्मार्ट सिटी म्हणून जो कन्सेप्ट आहे, प्रश्न महापालिकेशी संबंधित नसला तरी बिलाची अडचण आहे. आपण महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबद्दल जाब विचारायला असं आश्वासन द्या आपण. इथे कल्याण डोंबिवलीमध्ये नुसतेच आपले स्थानिक नाही तर इतर प्रांतातून आलेले लोकही राहतात. त्यांचे एक प्रतिनिधी इथे आहेत. काय नेमकं इथे राहत असताना नेमकं काय वाटतं. डोंबिवली वेस्ट में स्मशान भूमि नहीं है और ईस्ट में जाना पड़ता है स्मशान भूमि के लिए. ये सर्व पक्ष क्या निर्णय लेगा उसमें. स्मशानभूमीच्या संदर्भामधला प्रश्न तुम्ही मांडलाय. आणि तरुणांना नेमकं काय हवंय महापालिकेच्या हद्दीमध्ये. चांगली क्रीडांगणं आहेत का, चांगल्या व्यायामशाळा आहेत का, चांगले जॉगिंग ट्रॅक्स आहेत का. आज स्मार्ट सिटीची स्वप्न दाखवली जात आहेत. आज कल्याण डोंबिवलीच्या तरुणांच्या वतीने मी आमदार साहेबांना प्रश्न विचारतोय. आज जे स्मार्ट सिटी आपल्या इथे होणार आहे, तर या तरुणांसाठी या रोजगाराची संधी उपलब्ध होईल का. कारण मोठ्या प्रमाणात आपल्यातले उच्च शिक्षित लोक आहेत, तरुण आहेत. मला वाटतं मगाशी आमदारांनी सांगितलंय त्या संदर्भामध्ये त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण जे मूलभूत एकदम ज्या अगदी छोट्या बारीक गोष्टी त्याबद्दल आपण आता बोलूयात. आता आमदार साहेबांनी मगा लाईटच्या बद्दल सांगितलं की ते टेक्निकल प्रॉब्लेम आहे, असू शकतो. परंतु टेक्निकल प्रॉब्लेम असल्यानंतर आम्ही फक्त दीपेश म्हात्रेला एक फोन केला, ते स्वतः आले. एवढी मोठी केबल जळालेली, रात्री 3:30 वाजेपर्यंत तिथे होते स्वतः. नगरसेवक कसा असावा, शिवसेनेचा दीपेश म्हात्रे सरकार. हरकत नाही. यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे. दीपेश म्हात्रे इथं भटक्या कुत्र्यांचा मुद्दा अजूनही आहे. म्हणजे इथं चाकरमानी आहेत बरीचशी, पण सर्वसामान्य माणूस कॅमेऱ्यासमोर बोलेल असं नाही. मी विचारतो आपल्याला, रात्री 12:30-1 वाजता माणूस स्टेशनवरून उतरून घरी आला, त्याला रिक्षा मिळाली नाही, तो सुरक्षित घरी जाईल की नाही सांगता येत नाही. कुत्र्याचा हल्ला, चावा घेतल्याच्या बातम्या सतत येतात. कचऱ्याचा प्रश्न आहे, फुटपाथचा प्रश्न आहे, इथं बेकायदेशीर फेरीवाल्यांचा मोठा प्रश्न आहे. पालिका का कारवाई करत नाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जो भटक्या कुत्र्यांचा आता काही लोकांनी प्रश्न मांडला, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न नक्कीच आहे. पण याच्यावरती आपल्याला एक गोष्ट माहीत करून घ्यायला, केंद्र सरकारकडनं एक GR आला होता की कुत्र्यांचं जे आपण नसबंदी करतो त्याच्यावरती गेल्या 6 महिन्यापूर्वी बंदी आणली होती. आणि ती मार्चमध्ये ती बंदी उठली आणि मार्चमध्ये परत ते कुत्र्यांचं जे नसबंदीचं काम आहे ते सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्या मागच्या 1 वर्षापर्यंत जो नसबंदीचा प्रोग्राम जो होता तो बंद केला होता, तो केंद्र सरकारने GR काढून तो बंद केला होता की इनह्युमन आहे म्हणून ते बंद करायला पाहिजे. तर त्याच्यानंतर ते परत आता 6 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ते हे करायलाच लागणार आहे नसबंदी, नाही तर कुत्र्यांची संख्या खूप वाढेल आणि शहरामध्ये प्रॉब्लेम होईल. आम्ही मार्चपासून कुत्र्यांचं नसबंदीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे
आणि आता बऱ्यापैकी तो प्रश्न आटोक्यात आणलेला आहे. कारण आपण भटक्या कुत्र्यांना डायरेक्ट मारून नाही टाकू शकत. एक सामाजिक भूमिका पण आपली आहे. दुसरा तुम्ही एक फेरीवाल्यांचा सांगतो मी, फेरीवाल्यांचा सत्तेत आहात, युती सत्तेत आहे इथं. डोंबिवली पश्चिमचा फेरीवाल्यांचा प्रश्न कमी झालेला आहे. पूर्वेला प्रश्न फेरीवाल्यांचा खूप मोठा आहे. त्याच्यासाठी आम्ही ओपन मार्केट आणि भाजी मार्केट जे आहे त्याचा आम्ही तिथे बांधायचा प्रयत्न करतोय. सगळ्या फुटपाथ आम्ही नवीन बनवल्यात. काय होतं डोंबिवली शहरामध्ये फुटपाथचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की फुटपाथावर दुकानदारांचे दुकानं होते. आता ते सगळे आयुक्त ई रवींद्रन आल्यानंतर पालकमंत्री आम्ही पाहणी केली आणि त्या दुकानदारांच्या समोरचे जे सगळे फेरीवाले फुटपाथवर बसणारे त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. आमदारही होते त्या आपल्याला कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळायचंय. मला सगळ्यांकडून आश्वासन हवंय की तुम्ही काय करणार आहात अगदी थोडक्यात. पण तत्पूर्वी आणखी एक मुद्दा आहे की मानपाडा रोड, मी येणार आहे वजे साहेब तुमचं उत्तर गेल्या शेवटी. मानपाडा रोड मोठा होणार होता, रुंदीकरण होणार होतं त्याचं, ते का झालं नाही? राजकीय पक्ष कुणाच्या रोषाला घाबरले? कारण तो काटेपर्यंत मोठा झाला असता तर सर्व, मला असं वाटतं पुढच्या काही वर्षांचा ट्रॅफिकचा प्रश्न मिटला असता. माझा एकच मुद्दा आहे, याच्यात स्टेट गव्हर्नमेंटचा रोल खूप मोठा आहे रस्ते रुंदीकरणामध्ये. आज तिथे राहणारी सर्वसामान्य लोक आहेत, त्यांना जर आम्ही त्यांची घरं तोडली तर त्यांना त्यांना घरं दिली पाहिजे किंवा त्यांचा मोबदला त्यांना दिला पाहिजे. हे आमचं राज्य सरकारचा याच्यात मोठा रोल होता. आम्हाला त्याच्यात असं सांगण्यात आलं की बाबा त्यांना मोबदला देता येणार नाही कारण त्याला इलिगल बिल्डिंग्स आहेत. आता इलिगल बिल्डिंग मध्ये राहणारी ती माणसंच आहेत ना, ती लिगल माणसं आहेत, ती या भारताच्या याच्यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करतील असं वेळ माझ्याकडे थोडा मी येतो. महेशजी आपल्याकडे येतो. सुरुवात आपण तुमच्यापासून करूयात. कार्यक्रमाचा शेवट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आघाडीला, काँग्रेस राष्ट्रवादीला कल्याण डोंबिवलीकरांनी का मतं द्यायची थोडक्यात आपल्याला कार्यक्रमाचा शेवट. कल्याण डोंबिवलीला नेहमीच भरघोस असा निधी दिलेला आहे आणि कल्याण डोंबिवलीच्या विकासाची जी सुरुवात ही आमच्या काळामध्ये जे आमच्या महापौर त्या ठिकाणी त्यावेळेस सुरू झाली. मला दीपेश एकच सांगायचं की BSVPच्या योजनेसाठी म्हणजे शहरी भागातल्या गरिबांसाठी चांगलं त्यांना राहणी असावी, करोडो रुपये त्या ठिकाणी राज्य शासनाने म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने दिले. त्याच्या लाभार्थ्यांना तुम्ही अजूनपर्यंत ती सदनिका वाटप करू शकलेलं नाही. हे देखील हा तुमचा अपयश आहे. तुम्ही 500 दिली पण हजारो बनवलेले आहेत, हजारो. वेळ फार थोडा आहे मंदार, मी आपल्याकडे येतो. इथं स्मार्ट सिटीच्या गोष्टी होत आहेत, हजारो कोटीचा निधी येतोय, पण मूलभूत समस्या तशाच आहेत. काय तुमच्या पक्षाचं आश्वासन असेल? का तुम्हाला निवडून द्यायचं? का लोकांनी आपल्याला मतदान करायचं? काय आवाहन करा? माननीय राजसाहेबांना नाशिककरांनी सत्ता दिली. 3.5 वर्षामध्ये तिथे चांगल्या प्रकारची कामं झाली. आज आम्ही 5 वर्ष विरोधात असताना सुद्धा आज आम्ही जे प्रकल्प मंजूर करून घेतले किंवा आता जे प्रस्तावित आमचे जे याच्यामध्ये आहेत, प्रोसेसमध्ये आहेत, त्या एलिव्हेटेड रिक्षा स्टँड रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे, सायन्स सेंटरसाठी आम्ही प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. त्याच्यानंतर कल्याण डोंबिवलीचा पुढच्या 40 वर्षाचा विकास आराखडा किंवा विकासाची दिशा कशी असावी याच्याबद्दलचं आम्ही एक डॉक्युमेंट ऑलरेडी आयुक्तांना आणि मुख्यमंत्र्यांना सबमिट केलेलं आहे. आम्ही पूर्ण अभ्यास करून पूर्ण पुढच्या 40 वर्षांचा 50 वर्षांचा विचार करून विकास करण्याचा विषय करतोय. त्यामुळे संपूर्ण सत्ता जर आमच्या हातात दिली तर चांगला विकास आणि नियोजनबद्ध विकास आम्ही करू शकतो. म्हणून मनसेला संघर्ष समितीचे गुलाब वजे दीपेशजी मला त्यांच्याकडे मी आपल्याकडे येतो. का संघर्ष समितीच्या उमेदवारांना निवडून द्यायचं लोकांनी? काय आश्वासन द्यायला आपण लोक? संघर्ष समिती उमेदवार निवडून एवढं द्यायचं आहे की सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की इथले नगरपालिका स्वतंत्र नगरपालिका आपल्याला करायची आहे. ही नगरपालिका एवढी चांगली करू का महाराष्ट्रातील देशातील लोक हे मॉडेल म्हणून बघण्यासाठी येतील. कारण कल्याण डोंबिवलीची परिस्थिती काय त्यांनी सर्वांनी जाणली, तुम्ही तर सर्व बघताच आहात. अशा परिस्थिती कल्याण डोंबिवलीमध्ये ही 27 गावं जायला तयार नाही आहेत. त्यामुळे इथली जी नगरपालिका झाली स्वतंत्र तर निश्चितच कल्याण डोंबिवलीची परिस्थिती ही संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे. इथला असलेला टॅक्स, इथला असलेले बांधकाम, इथला असलेला सगळी व्यवस्था एकदम बिघडून गेली असल्यामुळे आम्हाला स्वतंत्र नगरपालिका हवी. त्या दृष्टीने स्वतंत्र नगरपालिकेसाठी लोक आमच्या बाजूने मतदान करतील हे आम्हाला ठामपणे सांगू इच्छितो. आमदारांकडे आपण जेव्हा आमदार साहेब, भारतीय जनता पक्षाला का निवडून द्यायचं लोकांनी? आता युती नाहीये, मागच्या सत्तेत आपण होतात, पण काय आवाहन कराल आणि काय आश्वासन द्याल? कसं आवाहन कराल लोकांना? आपल्यामधून एकच गोष्ट लक्षात आली, सर्व पक्षातील मंडळी जे सांगतायत त्याचाच फक्त परामर्श काढला तर लक्षात येईल की सर्व ठिकाणी वेगवेगळी सत्ता असल्यामुळे हा सर्व प्रॉब्लेम होत आहेत हे लक्षात येत आहे. आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदींची सत्ता आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींची सत्ता आहे आणि म्हणूनच इथेही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर एकच विचारांचं सरकार तिन्ही ठिकाणी आल्यानंतर या सर्व विषयांमध्ये ज्या विषयांना गेल्या अनेक वर्ष स्पर्श सुद्धा झाला नाही त्या सर्व विषयांना अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या त्यांना पार पाडून या कल्याण डोंबिवलीकरांचं जे स्वप्न आहे, स्मार्ट सिटीचं जे स्वप्न आहे, जे नरेंद्र मोदीजींनी पाहिलेलं 100 शहरांचं स्वप्न आहे, ते आम्ही साकार करण्यासाठी यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी आम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणं हे अत्यंत गरजेचं आहे. दीपेश म्हात्रे, का शिवसेनेला निवडून द्यायचं लोकांनी? का मतदान करायचं? आपल्याला काय आवाहन करा लोकांना?
शिवसेनेच्या उमेदवारांना का निवडून द्यायचं एवढंच कारण सांगतो. गेल्या अनेक वर्षामध्ये शिवसेनेने या भागामध्ये जो केलेला विकास आणि यांना बघू द्या स्मार्ट सिटीची स्वप्न. आम्ही प्लांट सिटीची स्वप्न बघतोय. आम्हाला स्मार्ट नको, आम्हाला प्लांट सिटी पाहिजे. आम्हाला व्यवस्था, आम्हाला लोकांना स्वप्नरंजना नाही दाखवायचे, आम्हाला लोकांना वास्तविक काम दाखवायचं आहे. म्हणून आम्ही प्लांट सिटी करणार, आम्ही स्मार्ट नाही करणार. कारण जोपर्यंत हे लोक स्मार्ट होत नाही तोपर्यंत स्मार्ट सिटी होणार नाही. आम्हाला स्मार्ट सिटी नाही करायची, आम्हाला उद्धवजींनी सांगितलेली प्लांट सिटी करायची आणि आम्ही हे शहर प्लांट शहर करणार. हरकत नाही. या कार्यक्रमाचा समारोप करताना भरपूर आश्वासनं कल्याण डोंबिवलीकरांना मिळाले, पण निदान ज्या गोष्टी जगण्याकरता गरजेच्या असतात त्या सगळ्या सोयी सुविधा महापालिकेनं द्याव्यात, इथं चांगल्या सुविधा असाव्यात ही अपेक्षा सर्वसामान्य कल्याण डोंबिवलीकरांच्या वतीने करतो. आणि येत्या आता निवडणुकीकरता सर्वच राजकीय पक्षांना मनपूर्वक शुभेच्छा. झी24 तास सतत कल्याण डोंबिवलीकरांचा आवाज म्हणून असंच नेहमी सतत त्यांच्या पाठीशी उभं राहत राहील. पालिकेच्या रणसंग्राममध्ये आज इतकंच. आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलात, आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.